ओम साईराम, स्वागत आहे आपल्या शरण ब्लॉग चॅनलमध्ये. आता आपण चाललो आहे रत्नागिरीला. आपल्यासोबत आहेत हॅलो करा. हॅलो भाई. आपल्याला सोडायला हे दोघं जण आले आहेत. दिसतोय हॅलो करा. आपल्याला सोडायला आले आणि अजून एक सोडायला आलाय माणूस आणि एक पाठी तिथे बाईकवर. आता वाजले 11:30. बघूया आता आपण रत्नागिरीला किती वाजता पोहोचू. गणपती बाप्पा. चला बाय बाय. आता आपण पनवेलला पोहोचलो आणि पनवेलला पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. ट्रॅफिक जाम आहे ना सर. लपतोच काय रिकामी आहे अजून एक. बघा 2 वाजलेत आणि ट्रॅफिक बघा लांब लांब पर्यंत ट्रॅफिक जाम आहे. बघा पूर्ण ट्रॅफिक भरलंय. आता झाले 3:16. आता आपण आलोय CNG पंपवर गॅस भरायला. माणगाव जस्ट सोडून झाले. CNG भरून झालंय. वातावरण खूप थंड आहे, थंडी लागते. आता नाश्ता करायला थांबलोय आपण. बघूया वडापाव चहा अजून काय भेटणार नाही आपल्याला. क्षण तो खा, तो पॅकेट फोडणी का रे, त्याला फोडून दे पॅकेट. तो क्षण काय खातो आता तू? बालाजी कोपऱ्यातला फोड. हिला ही थंडी लागली, हिला गारटली आहे. चादरी घेऊन झोपलेत. वडापाव घेतलेत आणि चॉकलेट घेतलेत. पुण्यात जायला तर गाडीची काय तयार नाही. खातोय वडापाव, चहा पिऊया आणि निघूया इथून. गावाला पोचायचं आपल्याला लवकरात लवकर. जस्ट आता चहा पितोय. चहा पिऊन डायरेक्ट आपण रत्नागिरीत CNG पंपावर थांबू CNG भरायला आणि मग डायरेक्ट आपल्या गावाला जाऊ गणेशगुळ्यात. 4:40 झाले आहेत. 4:40 झालेत. आता आपण निघूया. एवढं नाही बॉम्बे गोवा हायवे. आपण फक्त फोगलॅम्पच लावले, हेडलाईट काहीच नाही केले. हेडलाईट बंद. आपल्या फक्त फोगवरचा उजेड बघा किती आहे मस्त. कशेडीचा टनल पुढे आहे आणि रस्ता मध्ये मध्ये पॅच आहेत, भरपूर पॅच आहेत. हे बघा लय बेकार रस्त्यांची हालत आहे अजून पण. मध्ये मध्ये भरपूर ठिकाणी पॅच आहेत. आणि हा बघा आपला कशेडीचा टनल. मागे आम्ही आलेलो तेव्हा टनलला जायला रस्ता वेगळा होता. आता मला वाटतं रस्त्याचं काम कम्प्लीट झालंय. तर टनलमध्ये जायला एंट्रन्स इथून आहे. बाहेर निघायचं आहे. बघा हा टनलच आहे. आता आपण आलोय टनलमध्ये. वरती बघा पंखे केवढे मोठे आहेत. टनलमध्ये बघा आता दिसेल बघा तुम्हाला पंखे. बघा केवढे मोठे पंखे आहेत बघा. आता वाजले 6:30. थोडी
झोप यायला लागली आहे, तर चहासाठी थांबलो आहे. आता पोचलो आरवलीला आणि जस्ट आता मॉर्निंग होते बघा. ऊन चाललं आहे. सण आता कुठं येईल माहीत नाही. सण मला वाटतं या साईडने येईल. आता इथे आरवलीजवळ थांबलो आहे चहा पियाला बघा. चाय पियेपर्यंत 2च मिनटं झाली असतील आणि लगेच उजाडला पण. उजाड झाला बघा. सकाळ झाली. समोर आपण बघू शकताय धुकं बघा की साचलंय. असं वाटतंय ढग खाली उतरलेत. मस्त वाटतंय. एकदम भारी वाटतंय. कॅमेरा तेवढं कॅप्चर करेल की नाही माहीत नाही, पण बघा समोर. अरे बघा, कोकण म्हणजे स्वर्ग. त्याचं उदाहरण हे घ्या. एकदम समोर बघा माझ्या धुकं बघा. आणि या घाणेरडा पॅच बघा. धुकं बघा एकदम घराच्या बाजूला पूर्ण. एकदम छान असं मस्त. उगाच कोकणला स्वर्ग बोलत नाही. रस्त्यांना खड्डे जाम आहेत, पण हे बघा धुकं आता समोरच दिसतात एकदम आपल्या. छान असं शांत वातावरण. बघा धुकंच धुकं. मस्त वाटतंय आपल्या कोकणात येऊन. बघा धुकं बघा. एकदम मस्त. असं वाटतंय तुम्हाला हे सगळं दाखवतच राहू, पण मला ड्राईव्ह पण करायचं आहे. एकदम मस्त वाटतंय वातावरण. धुकंच धुकं. आपल्या चारही बाजूला धुकं आहे. मस्त वाटतंय एकदम वातावरण. अजून सकाळी लवकर आलो असतो तर अजून थोडं मस्त वाटलं असतं. आता उजाडत चाललंय त्याच्यामुळे धुकं कमी होत चालली आहे. आणि बघा काम चालू आहे रस्त्याचं संगमेश्वरला. आणि हा सिंगल पदरीच रोड आहे अजून. बघा नदी आता पूर्ण सुकली आहे बघू शकता. आणि हा छोटा ब्रिज सिंगल आहे आणि दोन्ही साईडला ब्रिजचं काम चालू आहे. बापरे बाप, बापरे बाप. खड्डे आहेत की भंकस. बघा बघा खड्डे बघा. बेकार पॅच. आणि आपल्या समोर आहे आमईवाला स्लीपर. आपल्या परेलवरनं गाड्या सुटतात. खड्डे बघा बाबा बाबा. कशी गाडी चालवायची सांगा आता. समोर बघा काय मस्त वाटतंय. पूर्ण धुक्याने भरलेले बघा. आता बघा पूर्ण रोड धुक्याने भरलाय. मस्त स्वर्ग. कोकण स्वर्ग. आणि रोमॅन्टिक अशी मराठी गाणी. एकदम मस्त. संगमेश्वरला चांगलं वाटतंय येऊन. अजून आपल्याला पुढे प्रवास करायचाच आहे, पण आता मस्त वाटतंय बघा दुकानमधनं गाडी चालवायला. अरे उंट बघा. हा बघा इथे उंट आहे बघा. उंट धुका बघा किती आहे. पूर्ण समोरचं दिसत पण नाही, कॅमेऱ्यात दिसतंय पण
उघड्या डोळ्यांनी तेवढं दिसत नाही. आता आपण आलो आहे निवळी फाट्याला. इथून जयगड गणपतीपुळ्याला जायला रस्ता आहे. आता आपण हातकांब्याजवळ आहे. इथे CNG आहे का बघूया चालू. हा आहे चालू. टॉपअप करून घेऊया गाडी. पाव टाकीच राहिले. जास्त लाईन पण नाही आहे. मला वाटतं 4-5च गाड्या आहेत बघा. थांबून इथे आता CNG टॉपअप करूया. ते भरून जातील. प्रेशर कमी आहे. परत फालतूमध्ये थांबायला. प्रेशर कमी आहे CNGचं. 100चंच प्रेशर आहे. थांबून काय फायदा नाही. हाफ टँक पण नाही भरणार आपली. ठीक आहे दुसरीकडे बघू आता पुढे जाऊन. आणि हा बघा सन मस्तपैकी. आता आपण आलोय हातकांब्याजवळ. तिकडनं आपल्याला राईड घ्यायचं आहे बघा. समोर पणजी रत्नागिरी राईड. आपल्याला इथून राईडला जायचं आहे हातकांब्यातनं. ह्या रोडची पण आता वाट लास्ट टाइम आलेलो तेव्हा खूप वाट लावलेली. आता बघूया हा रोड तरी चांगला भेटतोय का आपल्याला. या रोडची पण पूर्ण वाट लावली आहे. डायव्हर्शन आहेत. अजून रोडचं काम चालू आहे बघा. नॉनस्टॉप रात्री 11:30 वाजल्यापासून गाडी चालवतोय. आता वाजायला आले 8. अजून आम्ही हातकांब्यातच आहे. अजून आम्हाला जायला पाऊण तास लागेल. आणि जायच्या अगोदर आम्हाला CNG टॉपअप करायचं आहे. वेलकम टू रत्नागिरी. एवढा घाणेरडा पॅच. आओ कभी रत्नागिरी में. बघा रत्नागिरीची अवस्था आपल्या. गेला वर्ष नाही 1.5 वर्ष झालं जवळजवळ हीच अवस्था आहे आपल्या रत्नागिरीची. अजूनपर्यंत हा रस्त्याचं काम झालं नाही. मध्येच पॅच आहेत छोटे. आता इथे पण एक CNG पंप आहे. जस्ट U-टर्न घ्यायचं जरासं आपल्याला. बघा इथे CNG पंप आहे. इथे पण लाईन कमी आहे. इथे आता आपण CNG फुल करूनच जाऊ. इंडियन ऑइलचा पंप आहे हा. CNG अजून थोडा खाली उतरलाय. ऑलमोस्ट 25 मिनिटानंतर आपला CNG फुल भरून झालेला आहे. आता चाललो आपण आपल्या गावी. आता आपण रत्नागिरीत आहोत. आपलं दानशूर पद्मभूषण श्रीमान भागोजी शेटकीर यांची कमानी प्रवेशद्वार आहे बघा. त्यांनी आपल्या ते भंडारी आहेत. भरपूरशे त्यांनी जागा स्मशानभूमीसाठी जिकडे तिकडे दान केलेली आहे. आपली दादरची स्मशानभूमी पण जागा त्यांनीच दान केलेली आहे. असे आपले ग्रेट भागोजी शेटकीर. आता आपण आलो आहे मारुती मंदिरला. इथे मस्त शिवाजी महाराजांचं किल्ला दाखवलंय. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे इथे. फेमस रत्नागिरीचं मारुती मंदिर आपण बघू शकताय बघा. दोन्ही साईडला कमानी आहे. पाटे बीच, फिनोलेक्स, पावस. आपल्याला इथून आता लेफ्ट घ्यायचं आहे. पुढे रत्नागिरी ST स्टँड आहे. आणि आपण आता चाललोय बघा रत्नागिरीतले रायडर. आता आपण आलोय फेमस भाटे बीच. भरपूर जणांनी इथे रील्स बनवले आहेत आणि या भाटे बीचच्या पुलाला फेमस केलंय बघा. इथे मांडवी समुद्र समोर तो दिसतोय एवढा. आता या कॅमेऱ्यातनं झूम करायला भेटणार नाही मला, पण
समोर दिसतोय ना तो किल्ला आहे तिथे, पेट किल्ला. आता तर आपण जाणार तर नाही आहे. आणि हे बघा इथून बाटे बीचला सुरुवात झाली आहे. पूर्ण बाटे बीच आहे हा. इथे नेहमीप्रमाणे नाकाबंदी असते, आज पण असणार नाकाबंदी. बघा नाकाबंदी असते पण पोलीस नसतात. हाय बसलेत. काका बघा व्हिडिओ काढतोय पकडायला. आता आपण आलोय बाटे बीचला. पावस 15 किलोमीटर. बघा बाटे बीचची पार्किंग होती इथे. आता आपण आलोय जरीविनायक मंदिर आपल्या समोर. मला वाटते जीर्णोद्धार करायचं वाटतं मंदिराचं आहे. बघा काम चालू आहे मंदिराचं. आणि आपल्या लेफ्टला साई पूजा. परेलवरनं सुट्टे आपल्या कणकवलीपर्यंत जाते. आपल्या राईट साईडला बघा गजानन महाराजांचा मठ आहे. बघा मस्त असा. आता आपण पावसला आहे. पावस एस टी स्टँड आपल्या समोर. ओम साई बघा पावस बसतानाच. आता आपण चिकन घ्यायला जाऊया इथून. दाखवतो तुम्हाला बस स्टँड पावसचा. बघा किंगफिशर बसले बघा मस्तपैकी. आणि आपण आता चाललो इथे चिकन घ्यायला. बघा चिकनचं दुकान आहे इथे. चिकन घ्यायला आलो आपण. याच रस्त्यावर पुढे श्री स्वामी स्वरूपानंदांचा मठ आहे. बघा कपडे धुत आहेत लोक. आणि आपला पावसचा पूल. ह्याच पुलावरनं आपल्याला जायचं. आता इकडनं गाडी पुढे जाऊन युटर्न घ्यायचे. एवढा नाही कॅप्चर होत. झूम होईल फाटेल पण तो. कुठे गेला? हा बघा पळतोय. कुठला तरी पक्षी आहे तो. मला पण नाही माहिती. आता आपण आलोय आपल्या गणेशपुरा गावात. आपण शॉर्टकटने आलोय डायरेक्टली. आता आपण आलोय आपल्या स्वयंभू गणपती बाप्पाचं मंदिर आहे. 5 पांडवांनी बांधलेलं. 1 2 3 गणपती बाप्पा. आपला प्रवास एकदम सुखरूपपणे आपल्या गावात पर्यंत झालाय. हा नाटकाचा स्टेज आपल्या. आणि आता तुम्हाला इकडनं जन्नत दाखवतो. छोटासा स्पीड ब्रेकर आला मध्ये. जन्नत दाखवायच्या चक्कर मध्ये. आणि आता एकदम समोर बघा माझ्या जन्नत. हे बघा समुद्र. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आता गाडी एकदा पार्किंगला लावली की डायरेक्ट आता मी जाणार आहे समुद्रावर. बाकी कोण येतंय की नाही मला माहित नाही, पण मीच जाणार डायरेक्ट आता समुद्रावर. क्षण येईल क्षण आणि आम्ही दोघं जातो समुद्रावर मस्तपैकी. जरा पक्ष्यांचा किलबिलाट बघा. बघा आंब्यांच्या बागा आहेत. जाळी कशी लावली आहे माकडे येतात म्हणून. बघा ऑलमोस्ट ही उतरण आहे. नंतर आपण घरी पोचूच 1-5 मिनिटात. फायनली आम्ही घरी पोचलो. आता किती वाजले रे? 10 ऑलमोस्ट 9:15 वाजलेत. घर आपलं ऑलमोस्ट 9:15 वाजता आपण पोचलोय. 11:30ला प्रवास चालू केलेला आणि आता 9:15ला आपण घरी पोचलोय. आता आपण चाललोय समुद्रावर. हा बघा क्षण आपल्याला रस्ता दाखवेल आता. आणि माझ्या बरोबर आहे, सोबत येतोय आपला बाचा रियांश आणि माझा मेवणा लल्ला श्लोक. आता आपण जाऊया. हे आपलं घर.
आपल्या घराची पाठची साईड. क्षण थांब, ते काढ, हा काढ ना फक्त. चला 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 चल क्षण पटापट घरात ना. बघा पाठी आपलं बाथरूम. क्षण थांब, पुढे जाऊ नको जास्त. आपला जुना गोठा होता, त्या आंघोळीची जागा होती. हे बघा आपलं चिक्कूचं झाड. चिक्कू बघा किती लागलेत हाताला. आहे बघा, हाताला येतील एवढे चिक्कू आहेत समोर. हे बघा. चल नंतर चिक्कूचं झाडं दाखवूया आपण. आता पहिला आपलं मिशन समुद्रावर जायचं आहे, तर आता जाऊया समुद्रावर. बघा आपली विहीर. ए लागेल, घसटी पडेल बघ, सांगून ऐकत नाहीस. आपल्याला लागल्याशिवाय समजत नाही. बघा आंब्याचं झाड आपलं, नारळाची छोटी छोटी झाडं लावली आहेत. हा मोठं आंब्याचं झाड, कैऱ्या पडल्या छोट्या छोट्या. आणि आता आपण फायनली समुद्राच्या जवळ एकदम आलोय. आता तुम्ही बघू शकता क्षण असते. क्षण आपल्याला रस्ता दाखवतोय, आमचा गाईड आहे क्षण. बघा असती क्षण बांधला असेल, रेंज बांधलाय ना. हा चल, मुंग्या असतील बाबू, असतीस. चल पुढे, चलो लल्ला बंद कर. क्षण एक काटेरी झाड असतात, नीट चल. चल 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 लवकर, धावू नकोस आणि कुठे हात नको लावूस कशाला. राईट मार, चल राईटला. हा आणि बघा अशा प्रकारे आपण 2 मिनिटातच आपल्या घरापासून बीचवर आलो आहे. हे बघा आपला बीच समोरच आहे आपल्या. आता आपण बीचवर मजा करूया. भरती आली आहे, खूप भरती आहे. एवढं पाणी कधी बघितलं नव्हतं. पाणी जेव्हा पण आम्ही येतो तेव्हा आतमध्ये असतं. बघा निळागार समुद्र आपला. पाणी कधी एवढं भरलेलं नसतं, आज भरती आली आहे असं वाटतंय. बघा आता मस्तपैकी आपण क्षण पुढे काटेरी झाड आहेत असती. चल काटे लागतील, ती झाडांना काटे असतात माहिती आहे ना. हा काटेरी झाड आहेत बघ तिथे पुढे. असती चल रेंज, तू पण असती चल. बघा रुईची फुलांची झाडं आणि आपला बीच. बघा अवघ्या 3 मिनिटात आपण आपल्या बीचवर आलो आहे. मध्ये थोडा टाइमपास पण झाला आहे झाडं बिडं दाखवण्याच्या चक्करमध्ये. तरी पण फायनली आपण 3 मिनिटात बीचवर आलो आहे आपल्या. क्षण असती चल. थांब क्षण. हा ठीक आहे काढू आपण. आणि हे बघा आपला तुमच्या झाडांचा बीच. हा आहे आपला गणेशगुळ्याचा बीच, आपल्या घराच्या अगदी पाठी आहे. तर कसा आहे बीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. हा डॅश दे, इथे डॅश दे, इथे डॅश दे. अशी अशी आडवी लाईन काय. हा आता VLOG आहे तेवढंच तेवढंच. इथे पुढे V काढ, V काढ इथे V. हा L काढ, बाजूला L काढ. काय झालं डोळ्यात मग माती गेली. L O काढ.
ही काढ. असती परत माती उडव. हा बस 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 झालं ना. काढलंय. क्षण ब्लॉग. आता बघा समुद्रावर खेळायची सुरुवात झाली आहे. थोडा भिजून आम्ही आता व्हिडिओ करतोय. पहिला भिजून घेतलं आम्ही तर व्हिडिओ करायला सुरुवात केली आहे. बघा पाणी बघा एकदम क्लिअर खालचं पूर्ण दिसतंय. पाणी बघा आपल्या गावचं निळं आणि थोडंसं हिरवसर पाणी आहे. एक नंबर पाणी आहे. क्लिअर पाणी आहे. बघा खालची वाळू पण दिसते पूर्ण. असा समुद्र तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही. आणि स्वच्छ समुद्र आहे आपला. कचरा जरा पण नाही. मस्त बघा लाटा कशा मोठ्या मोठ्या येत आहेत. बघा मस्त असा समुद्र आहे. एन्जॉय करा समुद्राचा व्ह्यू. आणि पाठी बघा आपल्या सुरूची झाडं आहेत. पूर्ण इथून तिथपर्यंत पूर्ण सुरूची झाड आहे. आणि हा बघा लल्ला इथे मस्ती करतोय. पाण्यात खेळतोय लल्ला. लल्ला काय करतोयस? कॅमेरा में कैद हो गए ये आदमी. हा बघा हे शांत शांत. माती फेकाफेक नाही करायची बाबू. माती फेकाफेक नको करू. ते त्या डबक्यात खेळ जा ना. इथे मस्त खोळ आहे बघ इथे. ये ह्या खड्ड्यात खेळ ना मस्त पैकी. हा इथे खड्डा आहे ना ह्याच्यात खेळ ना तू. अबे इथे खड्डा आहे. हा अबे इथे पण मोठा खड्डा आहे बघ. हा पाणी बघा एकदम क्लिअर. माझे पाय दिसतात पूर्ण तुम्हाला. एवढं क्लिअर पाणी कुठेच भेटणार नाही तुम्हाला. बघा समुद्र मस्त पैकी. बघा रामफळ अजून काही ते. आता मी आणि क्षण चाललो आहे ओमदादाकडे. क्षणला ओमदादाला भेटायचं आहे. आम्ही चाललो आता दोघं. कुठे चाललेस तू? आता बघा क्षण आलोय आम्ही ओमदादाच्या घरी. तर क्षण बघा आता मस्त पाळण्यावर खेळतोय. बाजूला आपलं पीर बाबा मंदिर गणेश गुळ्याचं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव्ह यू ऑल.